आदर्श दिनचर्या कशी ठेवावी? नमस्कार मित्रांनो. जशी दिनचर्या तसं आयुष्य, हे वाक्य ऐकायला साधं वाटेल, पण यामध्ये आयुष्य घडवण्याचं खरं गुपित दडलं आहे. आपण आपला दिवस कसा घालवतो त्यावर आपल्या यशाचं, आरोग्याचं, समाधानाचं आणि व्यक्तिमत्वाचं भवितव्य ठरतं. हा व्हिडिओ म्हणजे एक प्रकारे आरसा आहे, जो आपल्याला स्वतःच्या दिनचर्येचा विचार करायला लावतो आणि प्रेरणा देतो की आता वेळ आली आहे बदलाची. सकाळची सुरुवात ही विजयाची पहिली पायरी. सकाळी उठणं म्हणजे दिवसाला नमस्कार करणं. सकाळी लवकर उठणं ही यशस्वी लोकांची ओळख आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 4 ते 6चा वेळ हा मेंदूच्या शांततेचा, नवचैतन्याचा काळ असतो. याच वेळी आपण ध्यान, व्यायाम, लेखन, वाचन, योजना अशा सर्जनशील गोष्टी करू शकतो. उत्कृष्ट सुरुवातीसाठी काही उपाय. रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. मोबाईलमध्ये स्लीप मोड ठेवा. एक चांगले अलार्म ट्यून सेट करा. उठल्यावर लगेच अंथरुणात मोबाईल न बघता सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान सुरू करा. 2. वेळेचं नियोजन. यशस्वी लोकांचं गुपित. वेळ वाया घालवणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं. आदर्श दिनचर्येचा पाया म्हणजे वेळेचं शिस्तबद्ध नियोजन. प्रत्येक तासाचं एक उद्दिष्ट असावं. वेळेचं व्यवस्थापन कसं करावं? दिवसाआधी रात्रीचं कामांची यादी तयार करा. प्राधान्याने करावयाची कामं क्रमवारीने लिहा. वेळ ठरवून झोपायचं आणि वेळ ठरवून उठायचं. पोमोडोरो टेक्निक वापरा. 25 मिनिटं काम, 5 मिनिट विश्रांती. 3. आरोग्य चांगल्या दिनचर्येचा केंद्रबिंदू. स्वास्थ्य हीच खरी संपत्ती आहे. सकाळचा वेळ व्यायामासाठी राखा. दररोज किमान 30 ते 45 मिनिटांचा शारीरिक व्यायाम, योगा, धावणं किंवा सायकलिंग करावं. आहार नियमित, संतुलित आणि वेळच्या वेळी घ्यावा. आदर्श आरोग्य दिनचर्या. उठल्यावर कोमट पाणी, त्यात लिंबू व मध घ्या. सकाळचा नाश्ता भरपूर आणि पोषण मूल्यांनी भरलेला असावा. रात्रीचे जेवण हलकं आणि झोपण्याचे 2 तास आधी असावं. तणावापासून दूर राहण्यासाठी ध्यान, प्राणायाम अत्यंत प्रभावी. 4. मानसिक आरोग्य. दिवसाची गती ठरवणारा घटक. मन शांत असेल तर आयुष्य सुव्यवस्थित होईल. सकाळी ध्यान म्हणजेच मेडिटेशन आणि सकारात्मक विचारांची उजळणी करा. मी यशस्वी आहे, माझं आयुष्य सुंदर आहे, मी माझ्या ध्येयाकडे जातो आहे, असे पॉझिटिव्ह अफर्मेशन मनात बोला. मनाचे पोषण कसे कराल? सकाळी 10 ते 15 मिनिट स्फूर्तिदायक पुस्तक वाचा. दिवसातून एकदा मोबाईल, सोशल मीडियाचा ब्रेक घ्या. ज्यामुळे तुमचं मन उदास होतं ते टाळा. योगासने, संगीत, निसर्ग यांचा आधार घ्या. 5. कामाचं व्यवस्थापन. स्मार्ट वर्कवर भर द्या. काम वेळेवर करणं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. जास्त काम करणं यशाचं मोजमाप नाही. योग्य काम योग्य वेळेत, योग्य पद्धतीने करणं म्हणजे यशाचं गुपित. कामाची आदर्श पद्धत. एकच वेळी एकच काम करा. सिंगल टास्किंग. टू डू लिस्ट आणि नॉट टू डू लिस्ट तयार करा. वेळोवेळी स्वतःला पॉज देत राहा. फालतू गप्पा, सोशल मीडिया स्क्रोल, टीव्ही टाळा. 6. स्वतःसाठी वेळ हीच खरी गुंतवणूक. दुसऱ्यांसाठी वेळ असतो, पण स्वतःसाठी वेळ हवाच. दररोज किमान 30 मिनिटं स्वतःसाठी ठेवा. यात तुमचे छंद, तुमचं आवडतं काम, स्वतःची संवाद यासाठी वेळ द्या. स्वतःसाठी काही गोष्टी करा. एखादं वाद्य वाजवा, चित्र काढा, हस्तकला करा, पुस्तकं वाचा, आपलं आत्मचरित्र लिहा. सकाळी किंवा संध्याकाळी फक्त स्वतःशी संवाद साधा. 7. झोप दिनचर्येचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग. झोप चांगली झाली की विचार स्वच्छ होतात. रोज किमान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे. झोपण्याआधी मोबाईल, टीव्ही यापासून दूर राहा. झोपताना एखादी चांगली गोष्ट मनात आणा. रात्रपाळीची शिस्त. रात्री ठराविक वेळेत झोपायला जा. झोपेच्या आधी 1 तास स्क्रीन फ्री टाइम ठेवा. शांत, अंधारात आणि गोंगाटरहित वातावरण ठेवा. दिवस कसा गेला हे तुमच्या सवयी ठरवतात आणि सवयी तुमचं भविष्य घडवतात. शिस्त म्हणजे स्वतःसाठी घातलेली मर्यादा जी यशाला खुणावते. आदर्श दिन म्हणजे अपयशाच्या सावलीपासून यशाकडे नेणारा मार्ग. जाग येणं म्हणजे डोळे उघडणं नव्हे तर आपलं ध्येय आठवणं. सकाळी लवकर उठणारा व्यक्ती आयुष्यालाही वेळेत गाठतो. आदर्श दिनचर्या म्हणजे शिस्त, सकारात्मकता, आरोग्य, आत्मनियंत्रण आणि समर्पण यांचं एकत्रित रूप म्हणजे आदर्श दिनचर्या. ही आपण निवडलेली सवय आहे.
यासाठी कोणताही परवाना लागत नाही, कोणतीही विशेष गोष्ट लागणार नाही, फक्त इच्छाशक्ती लागते. जीवन बदलण्यासाठी मोठं काही करणं आवश्यक नाही. दिवस कसा घालवतो हे बदलणं पुरेसं आहे. जसा दिवस तसं आयुष्य. एक दिवस तुमचं भाग्य बदलू शकतं. सकाळ तुमचं भविष्य घडवते. ती गाढ झोपेत वाया घालू नका. शिस्तीत जगणं म्हणजे मुक्ततेकडे जाण्याचा मार्ग. स्वतःसाठी वेळ काढा. आयुष्य तुमचं आहे, लोकांचं नाही. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.